मित्रांनो, साताऱ्यात हिंद केसरी स्पर्धा होते, त्यामध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ फायनल पात्र झालेत. हे शक्य कोणामुळं झालं आहे? अर्थातच त्याचे वडील आपल्याबरोबर आहेत आणि ते सुद्धा उपमहाराष्ट्र केसरी आहेत. काय सांगाल आज एक पैलवानाच्या नजरेतून दुसऱ्या पैलवानाचं काय निरीक्षण सांगाल? पहिलं तर हिंद केसरी एवढ्या कमी वयात तो फायनल असतो त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्यांनी कमी वयात महाराष्ट्र केसरीची जी गदा मिळवली, जी माझी स्वप्न होती, मला ज्या स्वप्नांनी मी पण एक 14 वर्ष ही प्रॅक्टिस केलेली कुस्तीची. मी 5 महाराष्ट्र केसरी, 1 हिंद केसरी स्पर्धा खेळलेलो आहे. 5 महाराष्ट्र केसरीमध्ये सुद्धा मला हुलकावणी मिळाली, हिंद केसरीमध्ये सुद्धा मी हारलेलो आहे. आणि त्यावेळेस माझं वय जमतेम 24 ते 25 असेल. पण पृथ्वीराज हा जो 18-20 वर्षामध्ये हे संपादन करतो आहे, तर त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि माझ्यातली स्वप्न मी त्याच्याकडनं पाहतो. एक वडीलच आपल्या मुलाच्या ह्याच्यातून त्याची स्वप्न, आपली राहिलेली स्वप्न पूर्ण करायची त्याची इच्छा, त्याचं मनोकामना असते, तीच मी त्याच्याकडनं माझ्या इच्छा सर्व पूर्ण करतो आणि त्या इच्छेस तो पात्र होतो आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. किती वेळ असता एक पालक म्हणून मुलाबरोबर? किती वेळ नाही, मी तर तसं म्हणेल की लहानपणापासून त्या संघ आहे आणि कंटिन्यू त्या संघ असतो मी. कारण तुम्ही प्रशिक्षक सुद्धा आहात, हे महत्त्वाचं आहे. नुसतं वडील असणं वेगळं आणि प्रशिक्षक आणि आपण म्हणू पैलवान ह्यांचं नातं वेगळं आहे. सातत्यानं किती वेळ, म्हणजे दिवसातील किती वेळ त्याला देत आहे? मी प्रॅक्टिसच्या दोन्ही टाईम तर सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास कंटिन्यू त्याबरोबर असतो. इतर वेळी मी माझी कामं करून पुण्यामध्ये जर का असेल तर त्याला एक रात्री 7:30-8 वाजता जरा मोटिवेशन करतो. उद्या काय करायचं आहे, कसं करायचं आहे, उद्या मी किती वाजता येऊ, तू फ्रेश आहेस का नाही. त्या फ्रेशपणावरती मी पण त्याचं कोऑर्डिनेशन घेतो. तो म्हणतो, पप्पा तुम्ही ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी चालू करेल, तुम्ही कधी या, कधी कसं करा, काय करायचे. कारण की त्याची सर्व डाईट आणि त्याची सगळी प्रॅक्टिस मी स्वतः पहिला असल्या मला माहिती आहे की कोणत्या वेळेस काय करायचं. तर तो त्या प्रकारे मी त्याचं कमीत कमी 10 तास ते माझे त्याच्यामध्ये जातात. आणि एक 5 ते 6 तास मी झोपलेलो असून इतर कामं मी वेळेत करतो माझी. डोळ्यात पाणी तरंगतंय. अर्थातच वडिलांसाठी सगळ्यात मोठं यश असतं. कुठल्याही मुलाने एवढं मोठं अचिव्हमेंट केलं तर. मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचं की हे यश आणि एकच आत्ता टप्पा राहिलेला आहे आणि तुम्ही बघितलेलं सगळ्यात मोठा टप्पा पूर्ण करतो. एकच टप्पा राहिलेला आहे, टप्प्याच्या अगदी जवळ आहे पृथ्वीराज. नाही, कसं आहे, मला तर दोघे महाराष्ट्राचे फायनलला आहे त्याचा तर मला अभिमानच आहे. आणि पृथ्वीराज हिंद केसरी व्हावी इथं एक वडील म्हणून मलाच वाटणार आहे. परंतु मी कुस्तीमध्ये जोपर्यंत कुस्ती होत नाही तोपर्यंत मी काही बोलत नाही. पण मी पृथ्वीराजला हिंद केसरी करायसाठी जे प्रयत्न करतो आहे, जे कष्ट घेतो आहे पृथ्वीराजन मी, तर तो त्याच्यामध्ये यश संपादन करेन ही मला गॅरंटी आहे. आत्तापर्यंत किती कुस्त्या केल्या हिंद केसरीला? आत्तापर्यंत त्यांनी 5 कुस्त्या केल्या आहे. 5 कुस्त्यामध्ये सर्व तो जादा फरकाने विजयी आहे. जी सेमीफायनलची कुस्ती होती आत्ताची, काय सांगितलं त्याला? कुठला नक्की अशी एक कुठली गोष्ट सांगितली की ही केली तर तुला यश भेटलं? नाही, हे मी असं नाही सांगू शकत. ते पैलवानलाच कळतं. तुम्हाला सांगून ते समजणार पण नाही आहे. आणि ह्या काही ज्या गोष्टी असतात हे त्याशी आता, कारण की मी त्याची प्रॅक्टिस घेतो, तो मला माहिती हा काय करणार आहे, त्या ॲक्शनला ह्याच्याकडे काय तोड आहे किंवा ह्याच्या ॲक्शनला त्याकडे काय तोड आहे, हे मी त्याच वेळेस त्याला मी माझ्या आवाजातून सांगतो. आणि तो स्पर्धी पैलवानांच्या नुसार सगळी रणनीती ठरत असते. प्रतिस्पर्धी पैलवान म्हणजे पृथ्वीराजच्या ह्या सर्वांसंग 2-2, 3-3 वेळा कुस्त्या झालेल्या आहेत. पृथ्वीराज त्यामुळं पृथ्वीराजच्या विरोधात प्रतिस्पर्धी पैलवान काय करणार आहे, कुठली ॲक्शन मारणार आहे, हे मी आणि तो चांगल्या रीतीने जाणतो. आणि त्याच्यावरती सर्व काय असेल त्याच्यावरती सर्व काही असेल तर मी त्याला सांगून त्या पद्धतीने कुस्ती करायला होतो. जास्त वेळ घेत नाही, कारण वडील म्हणून तर सोबत आहेत, पण आत्ता गरज आहे कोच म्हणून. तर शुभेच्छा फायनलसाठी तुम्हालाही आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना. धन्यवाद दादा. धन्यवाद.